सहकार्य माननीय पृथ्वीराज भैया पाटील सरपंच, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य डॉक्टर बाबाराव हेडे साहेब, प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर गणेश भाऊ करे पाटील आमचे सतत मार्गदर्शक म्हणून काम करतात, तसेच व्यासपीठावर वरील सर्व मान्यवर या पब्लिक स्कूल टेंभुर्णीचे वागसे सर असतील, वागसे मॅडम असतील, महेंद्र भाऊ भैया पाटील असतील. वेळ यावेळी प्लीज मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही आहे. फक्त 2 मिनिटात एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. एक अभिमानास्पद गोष्ट सांगू इच्छितो की इरा पब्लिक स्कूल जेऊर येथील विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या ऑफलाईन आंतरराष्ट्रीय अभ्यास स्पर्धेमध्ये एकूण 2200 विद्यार्थ्यांमधून आपल्या स्कूलचे विद्यार्थी वीर प्रताप सूर्यकांत चौधरी वांगी नंबर 2 या विद्यार्थ्याने 5 मिनिटात अभ्यासमध्ये 100 गणित बरोबर सोडवल्यामुळे त्याची श्रीलंका येथे होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी निवड झालेली आहे. तसेच सान्वी मनोज गंगे, नेत्राली गणेश शिरस्कर, वेदांत विशाल रोडे, राजवीर प्रमोद पोळ या विद्यार्थ्यांनीही आंतरराष्ट्रीय शायनिंग स्टार अवॉर्ड मिळवलेला आहे. वरील 5ही विद्यार्थ्यांची श्रीलंका येथे होणाऱ्या अभ्यास स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थी यश मिळवत आहेत, गरुड झेप घेत आहेत. आपल्या स्कूलचे नाव तसेच जीवरगावचे नाव देश विदेशात करत आहेत. वरील 5ही विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे मुथा मॅडम त्या आज नाहीये तिथं, काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. तसेच वनारसे मॅडम यांचे इरा पब्लिक स्कूल तर्फे व यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून कौतुक करण्यात आले आहे. माझी अशी इच्छा आहे की आमच्या या गरुड झेप घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी करावी अशी विनंती करतो. मला वाटतं गणेश भाऊनी याच्या अगोदर या मुलांचा सन्मान केलेला आहे, परंतु त्यावेळेस गणेश भाऊ प्राध्यापक होते आणि आता डॉक्टर झालेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर झाल्यानंतर ट्रॉफी करा त्यांच्या. जोरदार टाळ्या वाजून आपण या गुणवंतांचा सन्मान करायचा आहे. खरं तर वेळेअभावी आपल्याला हा सन्मान सोहळा आटोपता घ्यावा लागत आहे. कृपया गेटसमोर उभ्या असणाऱ्या सर्व पालक वर्गाला विनंती आहे, आपल्या मुख्य कार्यक्रम सोहळ्याला लगेच सुरुवात होणार आहे, आपण बसून घ्यायचं आहे. खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती, आपण असं नसतं व्हायचं आहे. धन्यवाद. असे चांगल्या प्रतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आमची शाळा नेहमी कटिबद्ध